यशस्वी समवेत जुळलेले प्रेमसंबंध, त्यातून निर्माण झालेली जवळीक, याच प्रकरणावरून झालेली शिक्षा आणि यशस्वीचे अन्य युवकासमवेत सुरू असलेले प्रेम प्रकरण, या प्रकारामुळे संतापलेल्या दाऊद शेखने यशस्वीची निर्घृण हत्या केल्याचे समोर येत आहे. दाऊदने त्याचा गुन्हा कबूल केला. यशस्वीची हत्या केल्याचा त्याला कोणताही पश्चाताप नाही. यशस्वी आणि दाऊद एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून मैत्री होती आणि प्रेम होतं. उरणमध्ये दोघंही एकाच परिसरात राहायला होते, पण तो तिला त्रास द्यायचा जेव्हा ती शालेय शिक्षण घेत होती आणि तो एक रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तिने त्याचे नाव आपल्या घरी सांगितले. यशस्वीच्या वडिलांनी दाऊद शेख विरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. सुमारे 6 महिने तुरुंगात राहिल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला आणि नंतर तो कर्नाटकातील त्याच्या गावी गेला आणि तिथे त्यानं ट्रक चालक म्हणून काम केलं. त्याला जी शिक्षा झाली होती त्याचा मानसिक त्रास घेऊन त्याचे वडील त्या धक्क्यानेच तेव्हा मरण पावले होते, म्हणून त्याच्या डोक्यात अजून जास्त राग होता. तो जेव्हा तुरुंगातून नुकताच बाहेर आला तेव्हा उरणमध्ये आल्यानंतर त्याने यशस्वीशी फोनद्वारे संपर्क केला. त्याच्याकडे तिचे काही फोटो असल्याचेही त्यानं तिला सांगितले आणि तो तिला त्यावरून ब्लॅकमेल करू लागला. तिच्या आयुष्यात आता दुसरा मुलगा असल्याचेही त्याला समजले, म्हणून त्याला तिचा अजून जास्त राग आला. तो जेव्हा तिला ब्लॅकमेल करत होता त्यावेळीच दोघांनीही भेटायचे ठरवले. आपण त्याला भेटून प्रॉब्लेम सॉल्व करू असे सुद्धा तिने ठरवले, म्हणून ती ऑफिसमधून हाफ डे घेऊन निघाली. आपल्या मैत्रिणीला पण तिने ह्या काही गोष्टी सांगितल्या ज्याचा त्रास तिला होत होता. आपण संकटात आहोत हे सुद्धा ती आपल्या मैत्रिणीला बोलली. मैत्रीण आणि एक मित्राने तू त्याला भेटायला एकटी जाऊ नकोस म्हणून सुद्धा तिला सांगितले, पण आपले फोटो व्हायरल होतील ह्या भीतीने ती त्याला भेटलीच. दोघांमध्येही घटनेच्या दिवशीच भेट झाली. त्यावेळी दाऊदने तिला डायरेक्ट त्याच्यासोबत लग्नाची मागणी घातली. तिने त्याला लग्नाला साफ नकार दिल्याने त्याला तिचा प्रचंड राग आला. प्रेम त्रिकोणामुळे दोघांमधील नात्यात आता दुरावा निर्माण झाला होता. ही मुलगी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आली. आपल्याला जेलमध्ये तिनं पाठवलं ज्यामुळे माझे वडील गेले आणि ही इथे दुसऱ्यांच्या संपर्कात आली, इथे मजा करत आहे, माझ्यासोबत लग्नालाही नकार देत आहे म्हणून तो तिच्यावर चिडला होता. तिला मारण्याची तयारी तो मनात आधीच करून आला होता. त्याचे यशस्वीसोबत असणारे संबंध, त्यातून निर्माण झालेली त्यांची मैत्री, त्यात आलेला दुरावा, त्याला झालेली ती शिक्षा, यशस्वीचे अन्य मुलाशी जुळलेले ते संबंध, हे सारे त्याला आठवत होते. त्यातून त्याची बेचैनी वाढत गेली आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्याने हे अखेरचे टोक गाठले असावे असा तर्क पोलिसांनी लावला आहे. उरण हत्याकांड प्रकरणात आरोपी दाऊदला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे. पनवेल सत्र न्यायालयाचा हा निर्णय आहे. तुम्हाला काय वाटते हे मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. यशस्वीला न्याय मिळेल का? चला तर मग काही नवीन अपडेट मिळाल्यानंतर आपण लगेचच ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.